Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So what is done? What is done in the last class? You don't remember? Is waste management done? Solid waste, biodegradable waste. Hmm? काय झालंय तुम्हाला? का नाही बोलत आहे तुम्ही लोक? काही हम्म? काही नाही. ते चॅप्टर चालू नाही केले आपण. कुठलं चॅप्टर चालू केलं होतं? कार्य आणि ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा. आणि बायोस हे कुठलं तुम्ही सांगताय? बायोस कुठलं चॅप्टर आपण चालू केलं होतं? दिसतंय सगळ्यांना? येस मॅम दिसतंय. Yes, ma'am. तर तुम्हाला आठवण काहीच नाहीये. काय करू आता मी? आपण हे धडा सुरू केलं होतं का? Yes, ma'am. येस मॅम. आपल्याला ते मायक्रोब्स युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्सचा धडा कम्प्लीट झाला आहे. मला ते प्रश्न आहे तुमच्याशी. म्हणजे मला कन्फ्यूज झालंय म्हणून मी सांगते इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम मध्ये की मी कुठे ते कम्प्लीट केलं होतं. तुमच्याशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या कम्प्लीट झालंय ते लेसन. तुमच्या कम्प्लीट झालं आहे का? Yes, ma'am. युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स ते कम्प्लीट झालंय? No, ma'am. नो मॅम. हे बघा मी तुम्हाला स्लाइड दाखवते. हे उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव हे कम्प्लीट झालंय तुमचं. ईस्ट असते तिकडं, लॅक्टोबॅसिलस, दही करतोय तो, रायझोबियम नायट्रोजन फिक्स करण्यासाठी तो हेल्प करतो. झालंय का हे? अँटीबायोटिक कसं तयार केलं गेलं होतं? झाले मॅम झाले. हे झालंय? झालं होतं मॅम. हे सांगा. झालंय तुमचं? तुम्ही सांगा झालंय. झाले मॅम झाले. हर्षदा झालंय? Yes, ma'am. चला चला माझं कन्फ्युजन दूर केलं तुम्ही. थँक्यू. शास तुझी माईक बंद कर बाळा. हे साश तुझी माईक बंद कर. गुड इव्हनिंग सर. आता मला सांगा की पर्यावरणीय व्यवस्थापन याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं? तत्कालिक हवामान आणि दीर्घकालीन हवामान मध्ये काय फरक आहे? सांगा काय फरक आहे तत्कालीन हवामान आणि दीर्घकालीन हवामान मध्ये?
तत्कालीन हवामान मध्ये तापमान, वारा, आर्द्रता. आणखीन काय असतो? तर आपण कशाला कोणाला तात्कालिक हवामान म्हणतो आपण? एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी असलेली वातावरणीय स्थिती. आज खूप ऊन आहे. हो, जो हे आहे म्हणजे तुम्हाला समजलं का? तुम्ही मी रीड करून मला सांगितलं, पण तुम्हाला समजलं की का म्हणतो आहे तो? वेदर, ह्याला आपण म्हणतो वेदर आणि क्लायमेट इंग्लिशमध्ये. तर ज्या ठिकाणी आत्ता ज्या ठिकाणी काय तापमान असते, काय असते, त्याला आपण म्हणतात तात्कालिक हवामान. दीर्घकालीन हवामानला आपण काय म्हणतात? जेव्हा खूप वर्षाचे हवामानचे डेटा म्हणजे रेकॉर्ड केले जातो आणि आपण एका ठिकाणाचा क्लायमेट बोलतो की ह्या ठिकाणी क्लायमेट असंच असतो, म्हणजे दीर्घकालीन हवामान असंच असतो. त्याला आपण म्हणतो दीर्घकालीन हवामान. जसं राजस्थान, आपण म्हणतो राजस्थान गरम असते. तिकडे दुसरे प्रकारचे वनस्पती उगतो. जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्या प्रकारचे वनस्पती उगतो. तर हे पूर्णवर डिपेंड असतात दीर्घकालीन हवामानमुळे हे डिपेंड असतात. समजलं? Yes, ma'am. आता मला सांगा, हे इकडं मान्सूनचा अंदाज कसा लावतात? गणितीय प्रारूप. आणखी महासंगणकाद्वारे प्रारूप. घटकाचे आणखीन संघर्ष प्रारूप. परस्परांचे विश्लेषण. तुम्ही जे बोलतात हे, जे तुम्ही रीड करतात ते स्क्रीनवर, तुम्हाला कळतंय की नाही? कळते मॅम. तर आपल्याला दुसरं होतं घनकचऱ्याच्या विघ्रीकरण. तर किती प्रकारचे घनकचरा असते? 6. प्लास्टिक, काच, भाज्याची साले, सुका कचरा, ओला कचरा. करेक्ट. पण हे आपला घनकचऱ्याचे विघ्रीकरण आहे. ते घनकचऱ्यामध्ये 6 प्रकार असतात. कुठलं 6 प्रकार असतात? स्क्रीनवर बघा, कुठलं लिहिले आहे. घरगुती कचरा, शेती कचरा, औद्योगिक औद्योगिक कचरा, घातक कचरा, हम्म. इलेक्ट्रॉनिक कचरा, जैव वैद्युतिक कचरा. कचरा. करेक्ट. घरगुती कचऱ्यामध्ये काय काय असतं? अन्न, प्लास्टिक, भात, भाज्या, साले, ओला हम्म. कचरा, सुका कचरा. शेती कचऱ्यामध्ये काय काय असतं? पीक औषधे, शेण, कीटकनाशके, बियाणे. औद्योगिक कचऱ्यामध्ये काय असतं? रासायनिक रंग, रासायनिक, गाळ, राख. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये? जुने फोन, टीव्ही, संगणक. टीव्ही, संगणक. घातक कचऱ्यामध्ये काय असतं? किरणोत्सारी पदार्थ, स्फटिके. त्याच्यामध्ये काय येतो? बॅटरी, फोनची बॅटरी, सेल्स आपण घालतो रिमोट मध्ये. जैववैद्यक कचऱ्यामध्ये काय असतं? बँडेज, सुया, औषधे. करेक्ट. आता जैवघटनशील आणि अजैवघटनशील कचरा हे काय असतं? ओला कचरा आणि सुका कचरा. ओला कचरा आपण कोणाला म्हणतो? उरलेले अन्न, वनस्पती. जे काही
मातीत मिळून जायला वेळ नाही घेत त्याला आपण जैविक विघटनशील कचरा म्हणतो. अजैविक विघटनशील कचरा कोणाला म्हणतो आपण? जे लोक टाइम घेतात मातीत मिळण्यासाठी, डिकम्पोज होण्यासाठी ते टाइम घेतात त्याला आपण म्हणतो अजैविक घटनशील कचरा. तर हे कचरा अव्यवस्थित घन कचरा मुळे काय काय पर्यावरणाला परिणाम होतो? जल प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण. करेक्ट. तर आज आपण बघणार आहे 7 R's ऑफ वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे हॅबिट दॅट कीप वेस्ट अंडर कंट्रोल. पहिला आहे रिफ्यूज म्हणजे नकार, त्याला आपण यूजच नाही करायचं असं. दुसरा आहे रिड्यूस म्हणजे आपण कमी यूज करायचं. आता तिसरा आहे रियूज म्हणजे आपण त्याला परत जितका टाइम होऊ शकते उतका टाइम परत यूज करायचं. रिसायकल म्हणजे आपण त्याला एकदा वापर झाला, एकदा ते खूपदा वापर झाला तर त्याला रिसायकल म्हणजे त्याला परत प्लास्टिकला कसं आपण परत पिघलून आपण परत एखादा नवीन प्लास्टिक बनवू शकतो असं. रिथिंक म्हणजे तुम्ही सोचा तुम्हाला हे गरजेचा वापर आहे का नाही. रिसर्च म्हणजे तुम्हाला न्यू वेज आहे का त्याला बायोडिग्रेड करायला. रेग्युलेट अँड अवेअर म्हणजे आपल्याला एक लॉ पाहिजे की कसं आपण प्लास्टिक आणि बाकी सगळं घातक कचरा हे सगळं यूज करायचे आणि कचऱ्यामध्ये टाकायचं. हे तुम्ही मराठीला लिहिलेलं आहे इकडं, तुम्ही वाचून घ्या. आहे नकार म्हणजे प्लास्टिकला आपण नकार म्हणायचं. आपण स्वतःचा शॉपिंग करताना स्वतःचा कापडाचा बॅग घेऊन जायचं तर आपल्याला प्लास्टिकची बॅगची गरज नाही पडत. घट म्हणजे काय? साधन संपत्ती वापर मर्यादित ठेवायचं, म्हणजे आपण त्याला जपून यूज करायचं. पुनर्वापर म्हणजे आपण त्याला परत वापर करू, ज्याला आपण परत वापर करू शकतो त्याला आपण परत वापर करायचा. म्हणजे प्लास्टिकची बॅग असू दे, प्लास्टिकचं काही पण असू दे, ते आपल्याला परत वापर करायला होतं तर आपण परत वापर करू शकतो. पुनर्विचार करणे तर आपल्याला विचार करायचा की आपल्याला हे उपयोग आहे का, आपण काहीतरी दुसरं काही करू शकतो का. रिसायकल म्हणजे रिसायकल म्हणजे एखादा प्लास्टिक, आता इकडे काय मुंबईत काही ठिकाणी तसं असतात की प्लास्टिक ठिकाणी असतात, पुण्यात असतात जिकडे प्लास्टिक, दिल्लीत असतात प्लास्टिक कलेक्ट केले जातात आणि तिकडे प्लास्टिकला रिसायकल म्हणजे प्लास्टिकला एका मेथडनी म्हणजे साफ करून मग परत गरम करून ते परत त्याच्याशी प्लास्टिक बनवतात आणि ते प्लास्टिक दुसरं प्रोडक्ट बनवतात. डब्बा बनवतात, चप्पल बनवतात, काही दुसरं प्लास्टिकचं थैली बनवतात. तर हे रियूज करू शकतो. संशोधन म्हणजे आपण त्याच्यावर रिसर्च करू शकतो की आपल्याला हे किती परत लागणार आहे का नाही. हे आपल्याला आपल्या ठिकाणी हे कचरा जास्त आहे प्लास्टिकचा, आपण काही करू शकतो का. म्हणजे इंडियामध्ये एका रिसर्चने, एका सायंटिस्टने का शोध केला होता की प्लास्टिकला सूक्ष्मजीव खाऊ नाही शकत, पण त्यांनी असं सूक्ष्मजीवचा शोध केला की तो ते प्लास्टिकला खाऊन टाकतो आणि त्याला मातीसारखं बनवून टाकतो.
तर हे शोध चांगलं आहे. तर असं काही शोध करू शकतो का आपण? हे करायचं आणि नियम आणि जागृती म्हणजे तुम्हाला लोकांना सांगायचं की प्लास्टिक आणि दुसरं काही पदार्थ आहे ते हार्मफुल असतात. बॅटरी असं टाकायचं नाही. आपल्या सुई असू दे, मेडिकलचा काही कांच असू दे, ते असंच कचऱ्यामध्ये टाकायचं नाही. त्याला आपल्याला साफ करायला खूप वेळ जातो आणि लोकांना त्रास पण होतो त्याच्यामुळे. तर हे सगळं नियम जागृत करायचं लोकांना आणि नियम बनवायचा आणि काही सरकारने काही लॉ केला असेल म्हणजे दिल्लीमध्ये असं मुंबईमध्ये प्लास्टिक बँड आहे पण तरी पण लोक यूज करतात. तर असं नाही होऊ दे म्हणून एखादा वस्तू बँड आहे तर ते त्या शहराला साफ करण्यासाठी बँड असतं असं जागृत करायचं लोकांना. समजलं हे तुम्हाला? येस मॅम. तर वेस्ट मॅनेजमेंट मेथड. तर आता आपण वेस्ट काय आपण म्हणतात इकडं वेस्ट आहे इकडं वेस्ट आहे तर आता कसं वेस्ट मॅनेजमेंट करू शकतो आपण जे वेस्ट आता ऑलरेडी आहे त्याला आपण कसं मॅनेज करू शकतो. पहिलं आहे कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजे डिकम्पोजिशन असं आहे. म्हणजे आपला सूक्ष्मजीव असतात ते त्यांना खाऊन टाकू शकतात. त्याला सूक्ष्मजीवला खाऊन टाकायला द्यायचं आणि ते मॅन्युअर बनतात म्हणजे फर्टिलायझर सारखं बनतात. तुम्ही तुमच्या शेतात घालता का कावडंग ते मग उरलेले सब्जी वगैरे ते एका डब्यात भरून जेव्हा तो गळून जातो तेव्हा शेतीमध्ये टाकतात का तुम्ही? येस मॅम. तर त्याला आपण म्हणतो कंपोस्टिंग. आता वर्मी कंपोस्टिंग म्हणजे वर्मी म्हणजे काय? वर्मी म्हणजे वर्म्स. अर्थवर्म असू दे, काही दुसरा वर्म असू दे, त्याला आपण वर्म्स म्हणतो. तर अर्थवर्म्स आहे ना, हे कन्वर्ट करतात वेस्टला इंटू कंपोस्ट. म्हणजे ते किडे आहे, ते किडे म्हणजे गांडूळ सगळं असतात ना, ते लोक जे काही खाऊ शकतात पदार्थ ते खाऊन त्याला कंपोस्टला तयार करतात. त्याला आपण म्हणतो वर्मी कंपोस्ट. पायरोलिसिस पायरोलिसिस म्हणजे हाय टेम्परेचर मध्ये तुम्ही ते कचरा जाळायचं आणि त्याच्यातून गॅस आणि इलेक्ट्रिसिटी मग बनवायला होते. ते करायला शक्य आहे. सॅनिटरी लँडफिल्स म्हणजे एखाद्या ठिकाणी फिक्स करायचं की ह्या ठिकाणी आपण कचरा फेकू शकतो आणि ह्या ठिकाणी कुठला नदी नाहीये, कुठला विहीर नाही, काही नाही आणि त्याला ते दूषित नाही करू शकतो. आपण ते एक ठिकाणी एक शहरात असं फिक्स करून ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण कचरा टाकू शकतो. त्याला म्हणते सॅनिटरी लँडफिल्स. इन्सिरिनेशन म्हणजे आपण जे बायोचे जे हॉस्पिटलचे कचरा निघतात त्याला आपण जलून टाकायचं एका क्लोज्ड एरियामध्ये. त्याला आपण म्हणतो इन्सिनेशन. आता तुम्ही बघणार काही हॉस्पिटलमध्ये एकदा सुई लावली तर त्यांच्याकडे एक डब्बा असतो ते सुई तोडायला. ते इलेक्ट्रिसिटीमुळे ते सुई तुटून जातो. त्यामध्ये ते डब्बामध्ये ते सुई घालायचं आणि ते तुटतो आपोआप. त्याला आपण म्हणतो इन्सिनेशन. इंडस्ट्रियल लँडफिल्स म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काही कचरा आला आणि ते घातक असतं ते सगळ्या कचऱ्याला मिक्स करू नये आणि ते कुठलं वेगळ्या ठिकाणी गाडून ठेवायचं, वेगळ्या ठिकाणी त्याला ट्रीट करायचं, हे करू शकतो आपण. हे वाचून घ्या एकदा, हे मराठीत एकदा वाचून घ्या तुम्ही. कंपोस्ट खत, पायरोलिसिस, औद्योगिक भूगर्भन, ज्वलन अर्धन, गांडूळ खत,
शास्त्रीय भूभरण एकदा वाचून घ्या हे स्लाइड. झालं मॅम. झालं मॅडम. सगळ्यांचं झालं? सगळ्यांचं समजलं तुम्हाला? समजलं घनकचरा व्यवस्थापन कसं करायचं? येस मॅम, समजलं. आता नेक्स्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट. तुम्हाला माहिती आहे डिझास्टर म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी भूकंप येतो, तुफान येतो, खूप वारा सुटून जातो, सायक्लोन म्हणतात आपण त्याला, सुनामी, पाणी भरते सगळ्या ठिकाणी. येस तर मॅम. याला आपण म्हणतात डिझास्टर. येस मॅम. डिझास्टर आणि त्याला मॅनेज करायला आपल्याला मग आपल्याकडे साधन असावं पाहिजे. तर खूप सारे डिझास्टर आहे ना, ते मॅनमेड ऍक्टिव्हिटीज मुळे होतात. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी खूप मायनिंग केला, तिकडची भूमी हिलून जाते. म्हणजे तुम्ही खूप खड्डा खोदून तिकडची भूमी हिलून जाते. आणि तिकडे अर्थक्वेक येऊ शकतो. एखाद्या ठिकाणी तुम्ही सगळ्या ठिकाणी ब्लॉक केलाय आहे कचऱ्यातून, प्लास्टिकतून, हे सगळं, तर त्याच्यामध्ये हे होऊ शकतो आणि भरू शकतो आणि फ्लड होऊ शकतो आणि कुठे कुठे आग लागू शकतो. खूप सारे ऍक्सिडेंट होऊ शकतात. तर आपण याला कसं मॅनेज करू शकतात? प्रिव्हेंट लॉस अँड डेंजर, इम्प्रूव्ह टॉलरन्स, प्रोव्हाइड टाइमली रिलीफ, प्रिपेअर इन ऍडव्हान्स. तर हानी व धोका टाकणे याच्यामुळे होऊ शकतो. सहनशक्ती वाढवणे, व्यवहार मदत पुरवणे, पासून तयार करणे. तर आपल्याला कसं माहित पडतं की इकडे भूकंप येऊ शकतो, सुनामी येऊ शकतो? काही केसमध्ये आपल्याला जागृत केलं जातं वेदर फोरकास्ट म्हणून. तर आपल्याला तिकडे समजतो. जसं की जपानमध्ये त्यांनी हे केलंय की त्यांचे जे धरती आहे, जापान तिकडे आहे ज्याची धरती, त्याच्यामध्ये खूप अर्थक्वेक येऊ शकतात. तर तिकडे जेव्हा ते बिल्डिंग बांधतात आहे ना, ते तसंच पिल्लर मध्ये बांधतात. तिकडे स्प्रिंग असतात काही बिल्डिंग मध्ये दुसऱ्या प्रकारे बांधून जातात. की जेव्हा आणि तुम्ही बघणार जपानचे कार्टून वाटून बघतात का, तुम्हाला माहित पडतं ना तिकडे खूप दरवाजे हे सगळं पेपरचे बनतात. म्हणजे त्याला भूकंप आला तरी आणि त्याच्यावर घर असं काही पडलं तर पहिलं की त्यांचं जास्त नुकसान नाही होणार आणि दुसरं त्यांना जीवची हानी नाही होणार. त्यांच्या लाईफ आहे ना, त्यांच्या लाईफचा हानी नाही होणार. हे सगळं आपण आधीपासून तयारी करू शकतो. अशोक तुझी हा ते चालू आहे माईक. आणि तत्काळ कृती करणे म्हणजे एखाद्या ठिकाणी पाणी भरतोय आपल्याला माहित पडलं तर त्याच्या ठिकाणी तत्काळ त्याच्या लोकांना, जनावरांना बाहेर काढायचं, सेफ ठिकाणी पोहोचायचं, त्यांना खायला पियाला फूड आणि रेस्क्यू किट सगळं तयार करून ठेवायचं. हे करू शकतात आपण. नक सानीचे मूल्यांकन करणे, येस मॅम. बचाव व मदत कार्य करणे,
पूर्ण पुनर्वसन आणि पुनर्बांधणी करणे. म्हणजे काही ठिकाणी ते गिरलं पडलं, काही घर गिरलं, लोकांना आपण तिकडून काढलं आहे. जेव्हा ते सगळं खतम होतं, भूकंप खतम होतो, पाणी फ्लड खतम होतो, त्याला आपण लोकांना परत त्याच्या घरामध्ये पोहोचवणे, त्यांचं घर तुटलेलं घर बांधून देणे. समजलं? येस मॅम. येस मॅम. हे पॉइंट्स वाचून घ्या तुम्ही एकदा. झालं मॅम. येस मॅम. झालं? येस मॅम. फर्स्ट एड इसेन्शियल. तर जेव्हा हे सगळं डिझास्टर असं भूकंप सगळं येतो तेव्हा काही लोकांना लागतं, काही ठिकाणी आग लागून त्यांना श्वास घ्यायला डिफिकल्ट पडते. तर हे सगळं काय आहे? ABC ऑफ रेसिप्सिनेशन. म्हणजे एअरवे टिल्ट द हेड बॅक अँड कीप द एअरवे ओपन. म्हणजे त्याला श्वास घ्यायला तकलीफ होते जेव्हा त्याचं मान आहे त्याला थोडं पाठी करायचं आणि त्याचा मुख आहे जे माउथ आहे ते ओपन ठेवायचं. ब्रीदिंग गिव्ह माउथ टू माउथ ब्रीदिंग हॅज स्टॉप. म्हणजे त्याला श्वास देणे. जेव्हा तेव्हा ब्रीद नाही करू शकत तेव्हा त्याला खूपच ब्रीद नाही करू शकत जेव्हा त्याला श्वास देतो आपण. सर्क्युलेशन ऑल्टरनेट CPR कंप्रेशन टू रिस्टार्ट सर्क्युलेशन. जेव्हा सर्क्युलेशन नाही होत म्हणजे तिची हार्ट थांबून जाते तेव्हा आपण CPR करतो ना, त्याला छाती येस मॅम. दबवतो ते. जेव्हा कोणाला रक्त येत आहे म्हणजे समजा माझ्या हाताला रक्त येत आहे तर आपण आमच्या हात वरती ठेवायचं म्हणजे तिकडे रक्त पोचू नाही शकत आणि आपल्या हातामध्ये आणि तिचे रक्ताचे जे फ्लो आहे थोडी कमी होणार आणि तिकडे अँटीसेप्टिक पॅड लावून ठेवतो आपण 5 मिनिट आपण त्याला दाबून ठेवायचे जिथे रक्त येतं. फॉर बर्न्स होल्ड अंडर कूल रनिंग वॉटर फॉर 10 मिनिट्स. जेव्हा आपल्याला जळून जातोय हाताला तर आपल्याला थंड पाणीमध्ये 10 मिनिटं आपला हात ठेवून द्यायचं. त्याचं हे म्हणणं आहे. समजलं हे? येस मॅम. येस मॅम. आता इकडे एक इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला सांगते. पहिला हे वाचून घ्या स्लाइड. येस मॅम. झालं मॅम. झालं मॅम. येस मॅम.
आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट इकडे हे आहे, तुम्ही ते वाचलं आहे, फक्त वाचून गेलाय तुम्ही. इकडं तुम्ही केव्हा पण कोणावर ट्राय करायला जाऊ नका. काही त्याचं एक प्रक्रिया असते, त्याची एक ट्रेनिंग असते. आपण ते ट्रेनिंग केलं तर आपण करू शकतो हे सगळं. आपल्या ट्रेनिंग नाही झालंय तर आपल्याला कोणाबरोबर हे सगळं ट्राय करायचं नाही. समजलं? नाही. येस मॅम. नाही म्हणजे काय करणार तुम्ही? समजलं की नाही तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. ओके. तर हे इकडं आहे ट्रान्सपोर्टिंग द इंजर्ड, म्हणजे कोणी इंजर्ड झालाय कुठे तर त्याला ट्रान्सपोर्ट कसं करायचं. क्रेडल मेथड फॉर चिल्ड्रन्स अँड लाईट पेशंट. क्रेडल मेथड म्हणजे आपण आपल्या गोदीवर छोट्या मुलांना कसं गोदीला घेतो, कसं उचलतो दोन्ही हातातून, तसं त्यांना उचलू शकतात आपण. जेव्हा ते इंजर्ड झाले आणि त्याला हॉस्पिटल पोहोचायचंय कुठल्या ऍम्ब्युलन्सला पोहोचायचं तेव्हा पण छोट्या मुलांना आणि जे पेशंट ज्यांचं वजन जास्त नाही त्यांनाच. भारी माणसांना आपण नाही करू शकतो हे. पिगी बॅक कॅरी म्हणजे जेव्हा ते माणूस बेहोश झालाय तर आपण त्याला कांदा बटाटा कसं करतो, आपण कसं खेळतो कांदा बटाटा, तसं आपण त्याला नेऊ शकतो हॉस्पिटलमध्ये. ह्युमन क्रच म्हणजे त्यांना जेव्हा एका त्यांना पायाला हाताला इंजर्ड झाले आहे आणि ते चालू नाही शकत, त्यांना सहारा द्यायचा आपण. त्यांना आपण म्हणजे त्यांची स्टिक बनायची. पुल्लिंग, लिफ्टिंग, शॉर्ट डिस्टन्स मूव्स फॉर अनकॉन्शियस विक्टम्स, म्हणजे इकडून तिकडे पोचायचं आणि ते बेहोश झालाय तर आपण त्याला ड्रॅग म्हणजे त्याला पुल करू शकतो, खिचून त्याला आणि लिफ्ट करून त्याला त्या ठिकाणी पोहोचवू शकतो आपण. आणि स्ट्रेचर तुम्हाला माहित आहे की आपला स्ट्रेचर कसा असतो हॉस्पिटल ऍम्ब्युलन्स मध्ये, ते पायची गाडी असते त्याच्यामध्ये त्याला नेऊ शकतो. 4 and 2 hand chair carried by 2 rescuers, hands locked, म्हणजे आपण कसं सोनसाखळी करतो तसं सोनसाखळी म्हणजे कसं फुगडी खेळतो आपण, जसं हात कसा असतो आपण बांधून ठेवतो एकमेकांना, तसा हात बांधायचं आणि ज्याला इंजर झालंय त्याला त्याच्यावर बसायचं आणि मग न्यायचं. तर हे आपण 4 लोक मिळून करू शकतो, 2 लोक मिळून करू शकतो. याला म्हणतो आपण 4 and 2 hands chair. झोली पथरनं, ओढणे, उचलणे, 4-2 हात खुर्ची, स्ट्रेचर, खाद्यवाही रूप वाहून नेणे, मानवी कुपडी, समजलं सगळ्यांना? येस मॅम. तर तुमचं हे लेसन आज संपलेलं आहे. तुमच्या मग आता 4 लेसन संपले आहे. तर चारही तुमच्या पाठ झालं आहे का? आता माझा एक प्रश्न, कोणचे मॅम?
कुठलं लेसन झालंय तुमचं? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, इकोसिस्टम आणि हार्मफुल, युजफुल आणि हार्मफुल बॅक्टेरिया, आणि आता हे वेस्ट मॅनेजमेंट. येस मॅम, समजलं. तर तुमचं वाचून झालंय का? पाठ केलंय तुम्ही? पाठांतर झालंय? येस मॅम. तर तुमची टेस्ट ठेवायला सांगू मॅडमला मग. येस मॅम. चला एकदा हे रिवाइज करू. सांगा हे. घनकचरा व्यवस्थापन करण्याचे 7 प्रकार सांगा. याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं नाही? मॅम समजलं. सगळ्यांना समजलं? यस मॅम. येस मॅम. आता घनकचरा व्यवस्थापन हे जरा एकदा वाचून घ्या. याच्यामध्ये काही समजलं नाही तर मला विचारा. समजलंय मॅम. समजलं मॅम. येस मॅम. येस मॅम. समजलंय मॅम. येस मॅम. येस मॅम. यस मॅम. यस मॅम. तर पुढच्या लेक्चरला आपण एक नवीन लेसन सुरुवात करू. पण मला हे सगळं धडा पाठ पाहिजे तुमच्याशी. चालेल? ओके मॅम. येस मॅम. ओके मॅम. तर आता मी तुम्हाला ह्याच्यामधून काही प्रश्न विचारते, मला सांगा. लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस काय करतो सांगा मला? दुधाचे द्रव्यात रूपांतर करते. काय करतो तो? दूध मध्ये कुठला पदार्थ तो रूपांतर करतो? ताक, दही, ताक, तूप, श्रीखंड, चीज. करतो हा, पण कसं करतो? लॅटमोबाईलद्वारे. कसं करतो? लॅटमोबाईलद्वारे. म्हणजे लॅक्टोज जो असतात दूध मध्ये, त्याला तो लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो, तेव्हा तो दही बनतो. आणि त्यातून ताक, तूप, चीज हे सगळं बनू शकतो. एकदा हे स्लाइड वाचा तुम्ही. पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या, रिव्हिजन साठी चांगली आहे. काढलं मॅम. वाचून घेतलं का सगळ्यांनी?
Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. येस मॅम. तर कोण सांगणार मला दुधामध्ये काय असतो आणि तो काय कन्वर्ट करतो? Lactic acid. लॅक्टोज असतो आणि त्याला आपण लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो हा बॅक्टेरिया. करेक्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. आता हे सांगा रायझोबियम. रायझोबियम काय करतो? दुधाचं दही बनवतो. ए शे दुधाचं दही लॅक्टोबॅसिलसच बनवतो, रायझोबियम नाही बनवतो. रायझोबियम कुठे असतं माहित आहे तुम्हाला? तुमचे शेंगदाणे, हे सगळे शेंगदाणे नाही, आता वाटाणे हे सगळे असतात ना, चणे वाटाणे, त्याच्या मूळमध्ये असतो, त्याच्या रूट मध्ये असतो. त्याच्या रूट तुम्ही केव्हा बघितलं तर त्याच्या रूट मध्ये असा मोठा मोठा गोल गोल आकारचं काहीतरी दिसणार. तिकडे त्या गोळात ते रायझोबियम बॅक्टेरिया असतो. तो काय सांगतो, तुम्हाला ग्रहणासाठी घर दे, मी तुला नायट्रोजन आहे ना, नायट्रोजन फिक्स करून देतो. म्हणजे आपल्याला नायट्रोजन असंच घेणं शक्य नाहीये. ते आपण नायट्रोजन नायट्रेट्स आणि नायट्राइट्स मध्ये कन्वर्ट करून देतो मी तुला. तू नायट्रोजन खा, पण मला घर दे राहायला. तर Yes. हे असं करतो, असं त्यांचा असा व्यवहार असतो राहण्यासाठी. हे स्लाइड पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वाचा याच्यामध्ये काय लिहिलंय. वाचलं? Yes, ma'am. Yes, ma'am. आता ईस्ट काय करते? कर्बोदकाचे अल्कोहोल व कार्बन डायऑक्साइड मध्ये रूपांतर करते. आणि ईस्ट पासून काय बनवू शकतो आपण? ब्रेड, Bread, आणखी pav, तेल, हम्म हम्म वाईन, बियर, हा. अँटीबायोटिक्स काय असतात? अँटीबायोटिक काय असतात? अँटीबायोटिक प्रतिजैविक. करेक्ट. तर काय करतो? पहिला अँटीबायोटिक कुठलं शोध केला गेला होता? पेन्सिल 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 मुळे तुम्ही याद ठेवा, पेनिसिलिन असतो, पण पेन्सिल असं तुम्ही लक्षात ठेवू शकतो. तर पहिलं अँटीबायोटिक कुठलं होतं? पेनिसिलिन. कुठलं होतं? पेन्सिलिन. pencil, पेन्सिलिन. करेक्ट. हे सगळं झालंय आमचं. तर तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटते आणि हे सगळं 4ही चॅप्टर तुमची तयारी पाहिजे मला. हे चॅप्टरची तयारी नाही झाली तर मी पुढचे चॅप्टर तुम्हाला शिकवणार नाही. समजलं? यस मॅम. okay, ma'am. यस मॅम. टेस्ट कधी असणार आहे?
ते सरप्राईज असणार आहे तुमचे टेस्ट, तुम्हाला प्रेझेंट सरप्राईज म्हणून मी देणार आहे तुम्हाला. तर तुमची ही तयारी पाहिजेच मला. झोपण्याआधी कुठलं तुम्हाला चॅप्टर हे चारी मधलं कुठलं चॅप्टर तुम्हाला पसंत आहे, झोपण्याआधी ते एकदा रीड करा. कुठलं टॉपिक तुम्हाला पसंत आहे ते, आणि रीड करून झोपा. येस मॅम. येस मॅम. चला मग तुम्हाला भेटू मी नंतर. बाय. गुड नाईट. मॅम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट. बाय गुड मॅम. नाईट. गुड नाईट. बाय. बाय मॅम. बाय. बाय.